आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. बीएससी द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत. बीएससी द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी. नमस्कार. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. उद्याच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले. महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान बुधवारी पार पडले असून उद्या शनिवारी मतमोजणी होणार आहे. या मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या 288 जागांसाठी बुधवारी शांततेत मतदान पार पडले. आता शनिवारी मतमोजणी होणार असून निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. उद्या सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात केली जाणार असल्यासाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. सध्या मतदान यंत्रे हे प्रत्येक मतदारसंघात तयार करण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूम मध्ये चोख बंदोबस्तात ठेवण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता निकाल काय लागणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. राज्यात मतमोजणीची तयारी पूर्ण करण्यात आल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. प्रत्येक मतदारसंघात मतमोजणी केंद्र तयार करण्यात आले असून या ठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्थेत मतमोजणीला सुरुवात केली जाणार आहे. वक्फच्या विरोधात भाजपचे जोरदार आंदोलन. राज्यातील काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांच्या शेतजमिनी वक्फ बोर्डाच्या घशात घालण्यासाठी खटाटोप चालविला असल्याचा निषेध भाजपतर्फे नोंदविण्यात आला. हा निषेध नोंदविण्यासाठी शहरातून भव्य मोर्चा काढण्यात आला. तसेच दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले. वक्फ मंडळ रद्द करण्याच्या मागणीसाठी बेळगावमध्ये भाजपने आपली जमीन आपला हक्क आंदोलनांतर्गत भव्य मोर्चा काढला. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. यावेळी काँग्रेस सरकारच्या धोरणांवर रोष व्यक्त करताना वक्फ मंडळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली. वक्फ मंडळाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जमिनीवर हस्तक्षेप होत असल्याचा आरोप करत बेळगाव शहरातील सरदार मैदानापासून या मोर्चाला प्रारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भाजपने मोर्चा काढला. यामध्ये वाद्य पथकांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यानंतर सायंकाळी जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करून वक्फ मंडळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली. श्री समर्थ सहकारी सोसायटीला उत्कृष्ट सोसायटीचा बहुमान. येथील समर्थ अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीला उत्कृष्ट सहकारी सोसायटी म्हणून गौरविण्यात आले. बुधवारी JNMCच्या सभागृहात झालेल्या 71व्या अखिल भारतीय सहकारी सप्ताहाच्या सांगता समारंभात समर्थ सोसायटीचे चेअरमन अजय सुनाळकर व व्हाईस चेअरमन अभय जोशी यांनी हा सन्मान स्वीकारला. शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि फळांची करंडी देऊन संस्थेला गौरविण्यात आले. या प्रसंगी सोसायटीचे संचालक विनायक जोशी, अरविंद कुलकर्णी, सुनंदा आळतेकर, छाया जोशी, मालतेश पाटील, प्रदीप कुमार कुलकर्णी, गणपतराव कुलकर्णी, अनिल भंडारी, उमेश सोनगार, परशुराम कांबळे यांच्यासह सेक्रेटरी राघवेंद्र केसनूर हे उपस्थित होते. समर्थ सोसायटीचे मुख्य कार्यालय समर्थ भवन, मारुती गल्ली येथे असून संस्थेच्या शाखा शहापूर, टिळकवाडी, राणी चन्नम्मा नगर आणि खानापूर येथे कार्यरत आहेत. साठे मराठी प्रबोधिनीचे बाल साहित्य संमेलन उद्या. सीमा भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि व्यासपीठ सर्जनशीलतेसाठी मिळावे या उद्देशाने येथील गुरुवर्य विगो साठे मराठी प्रबोधिनीच्या पुढाकाराने व मुंबई येथील राज्य मराठी विकास संस्था यांच्या सहकार्याने उद्या शनिवार दिनांक 23 रोजी 24व्या मराठी बाल साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9:30 वाजता कोनवाळ गल्लीतील लोकमान्य रंगमंदिर सभागृहात संमेलनाला प्रारंभ होणार आहे. 4 सत्रात भरगच्च कार्यक्रम होणार
होणार आहेत. उद्घाटन समारंभानंतर पहिल्या सत्रात विद्यार्थी आपल्या कथा सादर करतील. दुसऱ्या सत्रात विविध शाळांमधील 10 बालकवी कविता सादर करणार आहेत. तिसऱ्या सत्रात शिवराज चव्हाण दिग्दर्शित साने गुरुजी जीवनपट नाट्याच्या माध्यमातून सादर केला जाणार आहे. चौथ्या सत्रात संमेलनाचे अध्यक्ष विश्वजित हसबे यांचे भाषण होणार आहे. हमारा देश संघटनेतर्फे दीपावली स्नेह मिलन संपन्न. येथील हमारा देश संघटनेतर्फे दीपावली स्नेह मिलन सांस्कृतिक कार्यक्रम टिळकवाडी हायस्कूलच्या सभागृहात संपन्न झाला. प्रमुख पाहुणे म्हणून सुहास पाटील, प्रमुख वक्ते म्हणून राजेश आवटी हे उपस्थित होते. त्यांनी संघटन कौशल्य या विषयावर बोलताना उपस्थितांना मार्गदर्शन केले. हिंदू जनजागृती समितीचे सुधीर हेरेकर व विश्व हिंदू परिषदेचे नागेश कांबळे यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. प्रकाश रायचूर यांनी स्वागत केले. प्राची सुतार हिने वार्षिक अहवाल सादर केला. पूजा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी सदस्य व मान्यवर उपस्थित होते. नंदिनी दूध आता राजधानी दिल्ली येथे उपलब्ध. कर्नाटक मिल्क फेडरेशन म्हणजेच KMF यांच्याकडून उपलब्ध करून देण्यात येणारे नंदिनी दूध आता दिल्ली राज्यात देखील उपलब्ध होणार आहे. याच्या विक्रीचा शुभारंभ कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते राजधानीत करण्यात आला. दिल्लीच्या बाजारपेठेत प्रवेश करण्याची KMFची ही पहिलीच वेळ आहे. कर्नाटकचा घरगुती डेअरी ब्रँड नंदिनी आता नवी दिल्ली येथे दुग्धजन्य पदार्थांची विक्री सुरू करत आहे. कर्नाटकाव्यतिरिक्त नंदिनी उत्पादने तेलंगणा, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ आणि महाराष्ट्रात उपलब्ध आहेत. बस चालकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची तक्रार. मित्रांसमवेत सुळगा हिंडलगा परिसरात पार्टीसाठी गेलेले KSRTCचे बस चालक संशयास्पदरित्या मृत्यू पावल्याची घटना घडली आहे. बशीर अहमद चिकोडी वय 55 राहणार शिवाजीनगर असे मृताचे नाव आहे. त्याच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी त्याच्या कुटुंबियांनी केली आहे. त्यामुळे या मृत्यूचे गूढ वाढले आहे. शिवाजीनगर येथील रहिवासी असणारे बसचालक बशीर अहमद हे आपल्या अन्य 10 मित्रांसमवेत पार्टीला गेले होते. मित्र आणि पोलिसांच्या सांगण्यानुसार बशीर हे पार्टीच्या वेळी बेशुद्ध झाले. त्यामुळे त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयाकडे नेण्यात आले. परंतु रुग्णालयाजवळ त्यांना सोडून बाकीचे सर्वजण निघून गेले. त्यामुळे हा मृत्यू संशयास्पद असल्याची तक्रार बशीर अहमद यांच्या कुटुंबियांनी केली आहे. काकती पोलीस या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत. सुळगे येथील तलवार हल्ला प्रकरणी 3घांना अटक. शेतजमिनीच्या वादातून 4 दिवसांपूर्वी 2 गटांमध्ये हाणामारी झाल्याची घटना सुळगे येळूर येथे घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी एका गटातील एका तरुणाला तर दुसऱ्या गटातील 2घांना अटक केली आहे. रविवार दिनांक 17 रोजी दुपारी सोळगा येळूर येथे शेतजमिनीच्या वादातून भांडण झाले. एका गटाने दुसऱ्या गटातील दर्शन पाटील वय 27 याच्यावर तलवार हल्ला केल्याने तो गंभीर जखमी झाला होता. या गटातील तरुणांनी दुसऱ्या गटावर हल्ला केल्याने 3 जण जखमी झाले. या प्रकरणी वडगाव पोलिसात परस्पर विरोधात गुन्हा दाखल झाला होता. याचा तपास वडगावचे उपनिरीक्षक तक्काप्पा जोडट्टी यांच्याकडून सुरू होता. 3घांना अटक केली असून अन्य काही जणांचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.